तंत्रज्ञानापासून ते वस्त्रोद्योगापर्यंत, पर्यटनापासून ते व्यापारापर्यंत प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधीसाठी सरकार प्रयत्नशील असून आज संपूर्ण जग भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। हरियाणामधील रेवाडी इथे आज ते बोलत होते। पंतप्रधानांनी 9,750 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या शहरी वाहतूक, आरोग्य, रेल्वे आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली। गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कोनशिला तसंच रेवाडी इथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सची पायाभरणी त्यांनी केली। हरियाणामधलं दुहेरी इंजिन सरकार जागतिक तोडीच्या पायाभूत निर्मितीसाठी कटिबद्ध आहे। विकसित भारतासाठी हरियाणा विकसित होणं आवश्यक असल्याचंही पंतप्रधान म्हणाले। काँग्रेसला देशाने नाकारलं असल्याचं सांगून पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। काँग्रेसचे जुने नेते पक्ष सोडत आहेत। काँग्रेसने आपल्या विरोधात मोर्चा उघडला आहे, मात्र सर्वसामान्य जनता आपल्यासाठी ढाल म्हणून उभी असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। रेवाडीने पूर्वी 272 पार असा आशीर्वाद दिला होता। यावेळी रालोआ सरकार 400 पार हे उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले। रेवाड़ी के लोग मोदी को बहुत ज्यादा प्यार करते हैं कि मैं 2013 में रेवाड़ी ने 272 पार का आशीर्वाद दिया था और आपका वो आशीर्वाद सिद्धि बन गया। अब लोग कह रहे हैं कि मैं फिर एक बार रेवाड़ी आया हूं, तो आपका आशीर्वाद है अब की बार एनडीए सरकार 400 पार। साथियों, लोकतंत्र में सीटों का महत्व तो है ही, लेकिन मेरे लिए उसके साथ साथ जनता जनार्दन का आशीर्वाद ये मेरे लिए बहुत बड़ी पूंजी है।